नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मस्त अशी गावरान गावरान पद्धतीने बनवलेली आहे। अजिबात वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे पाव किलो ही गवार घेतलेली आहे। आता ही जी गवार आहे ही गावरान गवार आहे, विलायती गवार नाही आहे। तर व्यवस्थित अशी निवडून 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता त्यासाठी इथे वाटण तयार करायचं आहे। आता आवडीनुसार हिरव्या मिरच्या या भाजून घ्यायच्या आहेत। मी इथे 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या भाजून घेतलेल्या आहे। अगदी थोड्याशा अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडासा लसूण आणि किसलेलं थोडंसं खोबरं आणि धने अख्खे घातले तरी पण चालतील, पण माझ्याकडे धन्याचा कूट होता म्हणून हा धन्याचा कूट पण आता यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला याप्रमाणे आता बारीक वाटून झालेला आहे। आता यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि थोडेसे भाजलेले तीळ घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं हे पण बारीक वाटण करून घ्यायचं आहे। इथे आता याप्रमाणे हे वाटण करून घेतलेलं आहे। आता यामध्ये अजिबात मी पाण्याचा वापर न करताच हे वाटण करून घेतलेलं आहे। कढईमध्ये 2 पळ्या आता तेल घालायचं आहे। थोडेसे जिरे घालायचे। आता जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये हे वाटण घालायचं आहे। गॅस बारीक करायचा आहे। आणि हे तेलामध्ये असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये हळद घालायची आहे। आता त्यामध्ये मिक्सरचं भांडं हे थोडंसं धुवून घ्यायचं आहे आणि हे पाणी आता यामध्ये घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित हा मसाला यामध्ये परतू द्यायचा आहे आणि असं तेल थोडंसं त्याला सुटलं गेलं पाहिजे। व्यवस्थित असं हे तेल त्याला सुटलेलं आहे आणि आता यामध्ये धुतलेली गवार घालायची आहे। गवार घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत आता ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे। छान अशी परतून झालेली आहे आणि आता यावर काय करायचं आहे, एक ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान अशी मंद गॅसवरच ही गवार आपल्याला शिजू द्यायची आहे। आता याला काय करायचं आहे, जे पाणी आपण टाकलेलं होतं वरती एकदम कडक असं झालेलं आहे आणि आधेमध्ये हे 2दा ते 3दा असं हलवायचं आहे, म्हणजे खाली हा मसाला लागला जात नाही। आणि इथे आता निम्मी गवार ही शिजत आलेली आहे। आता यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं असेल किंवा अशीच लपथपीत ठेवायची असेल तर अगदी एखादा पळी हे गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। मी आता ही जी गवार आहे ती अगदी लपथपीत अशी करणार आहे, फक्त अंगापुरता त्याचा रस्सा ठेवणार आहे आणि व्यवस्थित अशी मऊसर शिजू द्यायची आहे आणि परत 1-2दा मध्ये हलवायची आहे। इथे आता मस्त अशी ही गवार शिजली गेलेली आहे आणि आता इथे गॅस हा बंद करायचा आहे। इथे मस्त अशी लपथपीत गवार तयार झालेली आहे, अगदी हिरवीगार मस्त झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।